राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। बोला सर्वांना राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे। बाप्पा मोरया रे गणपती बाप्पा मंगल मूर्ती। भगवान शंकरांनी नारद महर्षींना आवाज दिला, अरे मी इथं संकटामध्ये नाही, स्वतः नारद महर्षींना विनंती करतो, शेवट युद्धामध्ये जिंकायचं होतं, कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण त्या युद्धामध्ये हरलो तर आपण पार्वती आपल्याला नावं ठेवल्याशिवाय राहणार नाही, म्हणून सर्वात जास्त मोठा अपमान बायकोकडनं केला जातो आणि तो कोणाच्या वाट्याला येऊ नये। भगवान शंकराला सुद्धा वाटलं की बाबा हो मला वाचव आता याच्यामधनं, हो चांगलं काय झालं तर बायको विचारत नाही, हो पण वाईट काय झालं तर नक्कीच विचारत असते, म्हणून इथं भगवान शंकराच्या वाट्याला हे आलं। त्यावेळेस नारद महर्षी म्हणाले, तुम्ही चांगलं काम करण्यासाठी गेलेला होता, त्या राक्षसाचं पानिपत्य करायचं होतं, वध करायचा होता, परंतु कुठलंही काम करायचं असेल तर मृत्यू लोकाचा नियम असा आहे, गणेशाची पूजा केली पाहिजे। त्यावेळेस भगवान शंकर म्हणतात, अरे नारदा तुला काही कळतं का? हो बापाने मुलाची पूजा करायची असते का कुठं? असा काही नियम नाही। त्यावेळेस नारद महर्षी म्हणाले, मी तुमचं इथं प्रवचन कीर्तन ऐकायला आलेलो नाही, तुम्हाला जर युद्धामध्ये जिंकायचं असेल तर गणेशाची पूजा केलीच पाहिजे। नाविलाजास्तव भगवान शंकराने त्या ठिकाणी गणेशाची पूजा केली आणि गणेशाची पूजा केल्यानंतर हो त्या राक्षसाचा, त्रिपुरासुर राक्षसाचा वध त्या ठिकाणी केला आणि त्यानंतर स्वतः भगवान शंकराने नारद महर्षी तर्फे मृत्यू लोकामध्ये निरोप पाठवला की यापुढे कुठलंही कर्म करायचं असेल तर गणेशाचं हो चिंतन केलं पाहिजे, त्याची पूजा केली पाहिजे। आरंभिता मंगल कार्य काही आधी तुझे पूजन पद्धतीही ते निर्विघ्नपणे पडाया, प्रणाम हे मंगल मूर्ती राय। आणि मग संत मालिकेतील सर्व संतांनी त्याचा स्वीकार केला, म्हणून ज्ञानोबरायांनी सुद्धा ज्ञानेश्वरीची सुरुवात करत असताना ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तू चर्चात्मकमन्तस्य बुद्धकौशिक ऋषी श्रीरामचंद्र देवता। सावका महाराजांनी सुद्धा मंगल मंगल नाम विठोबाचे उच्चारिता वाचे कर्मकडे सुलभ दुर्लभ ब्रह्मादिक वन्य वेदादिक शुद्ध गाती जया। समर्थ रामदास सुद्धा हो हो त्या ठिकाणी गणाधीश जो ईश सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ आनंद या राघवाचा। हे आपली आपण जी दररोज आरती म्हणतो ती आरती सुद्धा मोरगावच्या मोरेश्वरचं दर्शन घेत असताना त्यांना स्मरण झालं, हा गणेश कसा मला दिसतो अंतरंगामधून, आणि मग त्यांना जसा दिसू लागला की हा गणेश सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची असा त्यांनी अनुभवला, म्हणून मोरगावच्या मोरेश्वरच्या समोर त्या ठिकाणी त्या गणपतीच्या आरतीचं स्मरण त्यांनी झालं आणि पुढे त्यांनी गेले। म्हणून हे सर्व गणेशाची पूजा करत असताना हो भगवंत अर्जुनाला सांगतात, अर्जुना श्रद्धा बांधपते ज्ञान श्रद्धापूर्वक कर, किती मोठा। म्हणून भगवंताला शबरीची उष्टी गोड त्या ठिकाणी आवडली, कारण तिच्या अंतकरणामध्ये असलेला भाव त्या ठिकाणी तो महत्वपूर्ण ठरला। हजारो वर्ष तपश्चर्या करणाऱ्या ऋषीमुनींकडे भगवंत गेले नाही, परंतु साध्या बिल्लिंगीकडे ते गेले, आपल्याला अनुसरून आहे, कारण आपण कुठलंही कर्माला हो दूध गॅसवरती ठेवलेलं आहे, आपण पूजा करत असतो, तेवढं दुधाकडे लक्ष द्या, त्यावेळेस आपण हा म्हणतो, परंतु आपलं लक्ष नसतं। आणि अशाच वेळेस गृहिणी ज्या वेळेस
बाहेर जात असते त्यावेळेस मांजराचं लक्ष असते. गृहिणी घरातून बाहेर पडली की मांजर बरोबर डाव साधत असते. असंच मांजराने डाव साधला आणि ह्याच्या लक्षात आलं की बाबा मांजर त्या ठिकाणी गेलेलं आहे. हो, पूजा करत होता. हो, आणि मग तो स्टीलचा गणपती हातामध्ये होता. त्याला कळलंच नाही की आपल्या हातामध्ये काय. तसाच गणपती घेतला आणि त्या मांजराला मारण्यासाठी गेला. मांजर किती हुशार असतं. गणपती मारला, तो मांजरावरती न बसता त्या दुधाच्याच पातेल्यावरती बसला. परिणाम असा झाला, दुःखाला कारण पुढे ठरलं. तुम्हाला साधं घरात लक्ष देता येत नाही. ती पूजा थोड्या वेळ थांबवली असते, कधी चाललं असतं, हे कुठलं तरी काम श्रद्धापूर्वक केलं असतं, हो, तर बरं झालं असतं. एवढंच नव्हे, काल गौरी पूजनाचा सोहळा संपन्न झाला. हो, अशाच एका गृहिणीने पतिराजांना सांगितलं, हो, तुम्ही ऑफिसला चाललाय, हो, नदीला गंगेवरती जाता त्यावेळेस सगळं हार वगैरे गंगेमध्ये टाका. आता प्रतिबंध आहे. पूर्वीच्या कालखंडामध्ये आमची जी घटना आहे, पतिराजांना सांगितलं. पतिराज म्हणले ठीक आहे, आपल्याला काय ऐकायचं, उचलायचं, टाकायचं एवढंच माहिती. देवीच्या काळातले जे काय हार वगैरे होते ते सगळे कॅरी बॅग मध्ये भरले आणि ते गंगेमध्ये टाकून दिलं आमच्या नदीमध्ये. आणि मग 2 तासांनी तिने फोन केला, अहो तुम्ही टाकली का फुलं वगैरे. त्यावेळेस तो म्हणला तुझं नाही ऐकायचं तर मग कोणाचं ऐकायचं. अहो काय म्हणे, तुम्ही ऐकलं पण गडबड झाली. माझं मंगळसूत्र त्याच्यामध्ये होतं आणि ते पण तुम्ही टाकलं. परिणाम असा झाला, लक्षपूर्वक कुठलंही कर्म केलं नाही की ते दुःखाला कारणीभूत ठरत असतं. म्हणून श्रद्धापूर्वक ते झालं पाहिजे. हो, एका साधकाला, हो, धनगराला, हो, गणपतीची पूजा कोणीही करत असतं. सामान्य साधक असतात काय, त्याच्याप्रमाणे ते मागत असतो भगवंताकडे काय काय मागायचं. आणि मग गणपती प्रसन्न झाला. धनगर होता, मेंढ्या बनत होता आणि गणपती पुढे आला आणि सांग म्हणे तुला काय पाहिजे. त्यावेळेस गणपती के त्याने काय मागावं. तो म्हणला मी या आरामामध्ये एकटाच आहे. हो, माझ्याकडे तंबाखू आहे पण चुना नाही. तेवढा चुना दिला तर बरं होईल. गणपतीकडे चुना मागितला, त्याच्या आयुष्याला तो चुनाच मार्ग झाला. म्हणून हो, कारण जे आयुष्यामध्ये आपण मागू तेच आपल्या बरोबर येत असतं. अशा असंख्य गोष्टी या ठिकाणी सांगता येतील. कारण गणेशाची पूजा सुद्धा तशी श्रद्धापूर्वक झाली पाहिजे. हो, बाबांचा मुलगा हो पंढरपूरला गेला आणि बाबांना सांगितलं आता 10 दिवस तुम्ही पूजा करा, आपल्या घरातल्या देवांची पूजा तुम्ही करा. बाबा करायला लागले. 15 दिवसानंतर मुलगा आला. पूर्वी आपण घरावरती पाणी टाकायचं, आपली कौलाची घरं असायची त्यावेळेस नको इतर टाकायला म्हणून आपण घरावरती पाणी टाकायचं देवपूजा झाल्यानंतर. आणि मग त्यानंतर मुलगा आला, पूजा करायला बसला. 15 दिवसानंतर पाहतो तो देवाऱ्यामध्ये 2 देव कमी होते. वडिलांना विचारलं देवाऱ्यामध्ये 2 देव गेले कुठे. बाबा म्हणले काय नाही बाबा, तेवढेच देव होते, मला काय माहित नाही कुठे गेले काय गेले, काही माहिती नाही. 2 दिवसानंतर मुलगा शेवट कौलावरती चढला. बाबांनी त्या पाण्याबरोबर ते देव सुद्धा कौलावरती टाकलेले होते. 15 दिवस देवांना पाणीही नव्हतं, काहीच नव्हतं. देव ऊन खात बसलेले होते. श्रद्धापूर्वक केलं नाही तर अशा स्वरूपाचं कर्म आपल्या जीवनामध्ये घडत असतं. म्हणून लहान मुलांच्या अंतःकरणामध्ये हो गणेशाविषयी जास्त प्रेम असतं. हो, लहान मुलं श्रद्धापूर्वक करत असतात. कारण देव बोलतो बाळ मुखातून, देव डोलतो उंच पिकातून. अशाच मुलांना एकदा गणेश प्रसन्न झाला. मग मुलांना म्हणाले सांग तुम्हाला काय पाहिजे. त्यावेळेस मुलं म्हणाली गणराय आम्हाला काही नको. हो, शनिवार आणि रविवार मध्ये अजून 2 दिवस ऍड केले तर बरं होईल, आमची सुट्टी 2 दिवस अजून वाढेल. अशा स्वरूपाचं मागणं त्या मुलांनी मागितलं. पालीच्या बल्लाळेश्वराच्या संदर्भात असंच सांगितलं जातं, त्या बालकाच्या हट्टापायी, हो बल्लाळ नावाच्या साधकाच्या हट्टापायी तो त्या ठिकाणी आला आणि तो बालक त्या ठिकाणी म्हणाला मला दररोज तुझं दर्शन घेता यायला पाहिजे, म्हणून तुम्ही इथं या ठिकाणी स्थापन व्हा.
त्या बालकाच्या हट्टापोटी श्रद्धापूर्वक त्यांनी केलं, म्हणून तो पालीचा बल्लाळेश्वर त्या ठिकाणी म्हणतात. श्रद्धापूर्वक केलं, श्रद्धापूर्वक अर्पण केलं की ते भगवंताला प्रिय होत असत. आणि सर्व देवतांचा तो गण आहे, सर्व देव त्याच्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत, म्हणून त्या ठिकाणी त्याला महत्वपूर्ण ठरलं. आणि गणेशाला विशेष करून लाल रंग खूप पसंत, म्हणजे आवडीचा रंग आहे. जास्वंदीचा रंग लाल भडक असतो. आपण आता ज्या विलायती आणतो त्या नाही, गावरान ज्या आपल्या असतात गावाकडे त्या विशेष करायला आवडत असतात. कारण लाल रंग हे क्रांतीचं प्रतीक आहे. आपल्या झेंड्यामध्ये सुद्धा तो लाल रंग आहे. पूर्वीच्या कालखंडामध्ये वधूला जो शालू घेतला जायचा तो लाल भडक असायचा. आता तो आवडत नाहीये, परंतु तो लाल भडक का असायचा? तू वधू म्हणून लक्ष्मी आपण म्हणतो तिला, ज्यावेळेस वधू येत असते ती लक्ष्मीच्या पावलाने आपल्या घरामध्ये येत असते. तू आमच्या घरामध्ये आल्यानंतर त्या लाल रंगाच्या माध्यमातून आपल्या परिवाराची क्रांती तुझ्या हातून झाली पाहिजे, अशा स्वरूपाची भूमिका त्या लाल रंगामध्ये असते. म्हणून तो लाल रंग सुद्धा गणेशाला सर्व प्रिय आहे. सामान्य जीवाला तो लाल रंग आवडत नाही, कारण लाल रंग म्हणजे धोका. हो, थांबा, पहा आणि जा. तो लाल रंग विशेष गणेशाला आवडतो. एवढंच नव्हे, गणपतीला दुर्वा विशेष आवडते. तो हट्ट आपल्याकडनं केला जातो, कारण त्याच्यामध्ये सुद्धा मोठा शास्त्रीय सिद्धांत लपलेला आहे. ज्यावेळेस तिलोत्तमा आणि यमराज यांच्या पोटी अनलासूर या राक्षसाचा जन्म झाला. यमराजाचा पुत्र म्हणजे राक्षसच असतात. आणि तो एवढा उन्मत्त झाला की देवावरती राज्य करू लागला. सर्व देवतांनी गणेशाला विनंती केली, तूच आमचा मायबाप आहे, कारण तुझी असत्येने तुझे गुण गाऊ, तेने सुखी राहू सर्व काळ. गणेशाला विनंती केली, वाचव ह्या अनलासूर राक्षसाकडून. त्यावेळेस गणेशाने रूप घेतलं आणि मग रूप घेतल्यानंतर या अनसुराला गिळलं. तो राक्षस एवढा उन्मत्त होता की तो गिळल्यानंतर गणेशाच्या शरीराचा दाह झाला, आगाग झाली. म्हणून सर्व देवतांना प्रश्न पडला. त्यावेळेस देवादिदेव इंद्रदेवाने चंद्र ठेवला, शीतल चंद्र, दाह कमी होण्यासाठी. पुढे वरुण देवाने, आपण पाणी वाहत असतो दररोज, पाणी दिलं तरी दाह शांत झाला नाही. भगवान विष्णूने शीतल कमळ अर्पण केलं तरी पण काही उपयोग झाला नाही. भगवान परशुरामाने परशु दिला की बाबा त्याचं पारिपत्य तू कर, तरी काही झालं नाही. भगवान शंकराने स्वतःच्या मुलासाठी शेषनाग दिला, हे आभूषण आहे, शेषनाग दिला, काही उपयोग झाला नाही. आणि मग शेवटी 88 सहस्र ऋषी मुनींनी प्रत्येकी 21 काड्या असलेली दुर्वा ही जुडी त्या गणेशाला अर्पण केली. त्याचा रस गणेशाला पाजला. त्यावेळेस तो गणेश त्या ठिकाणी दाह शांत झाला. म्हणून शेवटचा पर्याय म्हणून ती दुर्वा अर्पण केली जाते. म्हणून आपण त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस त्या आनंद शास्त्रामध्ये सुद्धाची गणेशापेक्षा मी श्रेष्ठ, गणेशाची तिने निंदा केली, गणेशाच्या ते कानावरती आलं, म्हणून गणेशाने शाप दिला किंवा तुझा मी स्वीकार कधीच करणार नाही. शेवटी ती गणेशाला शरण गेली. मला सुद्धा तुझा तरी मान मिळाला पाहिजे. वारकरी संप्रदायामध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्व आहे, परंतु गणपतीला नाहीये. ती शरण गेली, मला 1 दिवसाचा तरी मान दे. आणि देवाला शरण गेलं, शरण हनुमंता, शरण गेलं, स्वतः तुकोबराय शरण जातात. म्हणून भक्तीचं तत्व तुकोबरायांकडे गेलं. या ठिकाणी ती शरण गेली, तिला उशाप दिला, तुला एकाच दिवशी तुला मान दिला जाईल. ज्या दिवशी माझी स्थापना मृत्यू लोकांमध्ये सर्व लोक करतील, त्याच वेळेस मी तुझा स्वीकार केला जाईल, अन्यथा मी तुझा स्वीकार करणार नाही. अशा स्वरूपाचा शाप दिला. म्हणून एकदाच तुळशी अर्पण केली जाते.
गणेशाचं वाहन उंदीर का, याची सुद्धा आख्यायिका. तसं उंदीर म्हणलं तर त्या उंदराला तशा स्वरूपाचा शाप दिलेला आहे. ज्या वेळेस कौच नावाचा गंधर्व हा इंद्रधर्मामध्ये फिरत होता, पहिल्यांदाच गेला होता. पहिल्या ठिकाणी गेला की माणूस सैरावैरा होत असतो, आणि पळत असताना वामदेव नावाचा ऋषी महर्षी एका कोपऱ्यामध्ये बसलेला होता. त्याला चुकून त्याचा पाय लागला. मग त्यांनी शाप त्या ठिकाणी दिला की मृत्यू लोकामध्ये तू गेल्यानंतर तुला उंदराचा जन्म मिळेल. उंदराचा जन्म हा एवढा सोपा नाही. उंदीर दिसला की आपण इतर वेळेस मारतो. आणि मग पराशर नावाच्या ऋषींच्या आश्रमामध्ये तो त्या ठिकाणी गेला. एक उंदीर घरात आल्यावरती आपल्याला तो कसा छळतो तसा पराशर ऋषींना तो छळू लागला. हो, त्या आश्रमामध्ये सर्व नाचधूस करू लागला. त्याच वेळेस असं ज्यावेळेस संकट येत असतं, शेवटचा पर्याय म्हणून गणेशाची पूजा करायची असते. गणेश प्रसन्न झाला आणि मग त्यावेळेस हो परशुरामाने दिलेलं परशु त्या उंदराला गणेश मारणार. तोच गणेशाला तो शरण आला, माझ्याकडनं चुकी झाली हो मला माफ कर अशी विनंती त्या ठिकाणी केली. त्यावेळेस गणेश म्हणाला, तू खूप पळतो ना इकडं तिकडं, मला सुद्धा खूप लोकांकडे जावं लागतं, खूप भक्तांकडे जावं लागतं. मला सुद्धा असं हो नेट पेक्षा फास्ट जाणारं वाहन पाहिजे. हो, कारण भविष्यात इंटरनेट येणार आहे, त्याच्यापेक्षा मी पटकन गेलो पाहिजे. म्हणून त्यावेळेस गणेश म्हणाला की मी तुझ्यावरती बसणार आणि मग तू जोरात जोरात पळायचं आणि माझा भक्त ज्या ठिकाणी बोलवल त्या ठिकाणी जायचं. अशा स्वरूपाचं त्यामुळे गणपतीचं वाहन सर्वात वेगाने जाणार उंदीर त्यापासून स्वीकारण्यात आलं. गणेशाला मोदक का आवडतात? हो, ज्या वेळेस हो अनुसया माता हो हिने भगवान शंकराला, पार्वती मातेला आणि गणेशाला भोजनासाठी बोलवलेलं होतं. अत्रि मुनींनी अतिशय चांगली व्यवस्था केली होती. अनुसया माता पतिव्रता म्हणून त्या ठिकाणी संबोधलं गेलं. इतिहासामध्ये पुराणामध्ये वंदनीय आणि पूजनीय म्हणून गेलं. त्या ठिकाणी जेवायला बोलवल्यानंतर जोपर्यंत अतिथी पुढे पुढे म्हणत नाही तोपर्यंत हो वाढायचं असतं. हो, त्यासाठी वारकरीच्याच घरी जेवायला जायचं असतं, पुण्यातल्या माणसाकडे जेवायला जायचं नसतं. हो, तिथं म्हणत असत वाढू का, देऊ का, करू का, चहा ठेवू का. आपल्याला पण माहिती असतं काय मिळणार नाही, त्यामुळे आपण म्हणत असतो नका, मागच्याच घरी दिलो, असं करायचं असतं. या ठिकाणी अतिथी देव भव या भूमिकेमधनं पार्वती माता आणि भगवान शंकर भोजन करून संतुष्ट झाले. पण गणरायाचं पोट काय भरेना, अन्नही संपलं. शेवटी अनुसया माता पार्वती मातेला शरण गेली, आता तुम्हीच काहीतरी करा, नाहीतर गणेशाने शाप दिला तर मग ते उलटच होईल. करायला गेलो पुण्य घडलं पाप, असं होण्यापेक्षा काय करावं. त्यावेळेस पार्वती मातेने सांगितलं हो की त्याला 21 साजूक तुपामधले हो उकडलेले 25 रुपये किमतीचे कुठून तरी मोदक आणा, त्यावेळेस तो संतुष्ट होईल. हो, अनुसया मातेने ते केलं आणि 21 ढेकर त्या ठिकाणी दिले. कारण तृप्तीचा हो तो शेवटचा क्षण म्हणजे पोट भरल्याचं लक्षण. म्हणजे हल्ली ढेकर दिलेला स्त्रियांना आवडत नाही, पण पतिराजांचं पोट भरल्याची ती एक निशाणी असते. त्या ठिकाणी 21 ढेकर दिले म्हणून त्या ठिकाणी मोदक दिले जातात. असा अहंकार कुबेर राजाला पण झाला होता. मी माझ्याकडे सर्वात जास्त संपत्ती आहे. कोरोनाने आपल्याला दाखवून दिलं कोण श्रीमंत आणि कोण गरीब, सगळे एका लाईन वरती आणून बसवले. हो, सर्वांना ज्या काही चिंता होत्या त्या सगळ्यांच्या निघून गेल्या. आपला जीव कसा वाचवता येईल. हो, 5 कोटीचा मालक सुद्धा तीच चिंता करतोय आणि 50 लाखाच्या फ्लॅट मध्ये असणारा सुद्धा तीच चिंता करत होता. सगळ्यांना हो एकाच ठिकाणी आणून ठेवलं, कारण ती अनुभूती दिली प्रत्येक माणसाला की तू या मृत्यू लोकांमधून काही घेऊन जाणार नाही, तू
तुझा जीव शिल्लक राहिला तरच तू काहीतरी करू शकशील. कुबेराला अशा स्वरूपाचा अहंकार झाला. आणि ज्यावेळेस असा अहंकार होत असतो त्यावेळेस नारद महर्षींना साधू संतांना कळत असतं. त्यावेळेस नारद महर्षी म्हणाले तुझा अहंकार मीच घालवतो. कारण सर्वसामान्य सुद्धा व्यक्ती मोठ्याला हरू शकतो. नारद महर्षींनी सांगितलं उद्या गणेश तुमच्याकडे जेवण्यासाठी येणार आहे. कुबेराला आनंद झाला. विश्वाचा मायबाप आपल्याकडे जेवायला घरी येतोय, आपल्याला खूप व्यवस्था केली पाहिजे. कुबेराने आपल्या संपत्तीच्या माध्यमातून सर्व अन्न वगैरे खरेदी केलं. गणरायाला जेवायला बसवलं. गणरायाने सुरुवात सुद्धा केली. हो, परंतु गणरायाचं पोट काय भरेना. काय करावं. अतिथी जर संतुष्ट नाही झाला तर जे मी नाव कमवलेलं आहे ते पण सर्व निघून जाईल. म्हणून शेवटी आता काय करावं, पार्वती मातेला विनंती केली. पार्वती माता तू सांग आता मी काय करू. त्यावेळेस पार्वती मातेने सांगितलं त्याचं जर पोट भरायचं असेल तर 21 मोदक त्याला दे खायला. त्यानंतरच त्या ठिकाणी संतुष्ट होईल. त्यावेळेस ते कुबेर म्हणाला सर्व करू शकतो पण झटपट मोदक बनवणं माझ्या हातचं काम नाही, एवढं सोपं नाहीये. मोदक बनवणं ही प्रोसेस काही सोपी नसते. आणि त्यातल्या त्यात उकडलेले बनवायचे. मग सांगितलं त्यासाठी मृत्यू लोकामध्ये जा. बाणेर गावामध्ये अशा स्वरूपाचं दुकान आहे, त्या ठिकाणी लगेच मिळत. त्या ठिकाणी सेवक गेला, ते आणले आणि मग गणेशाला ते दिले. आणि त्यानंतर गणेश संतुष्ट झाला. म्हणून ज्याचा अहंकार घालवायचा असेल या गणपती सुद्धा तशा स्वरूपाचं काम त्या ठिकाणी करत असतो. या सर्व भूमिका होत असताना महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये सर्वात आनंदाचा उत्सव असतो. गणपती म्हणलं की आपण वर्तमानपत्रामध्ये चॅनलवरती ऐकत असतो की बाबा 21 ट्रेन सोडल्या, हजारो बसेस सोडल्या. आपल्याकडे जसं दसरा दिवाळी हे सण नवीन कपडे वगैरे आपण त्यावेळेस पूर्वी घ्यायचं. आता दररोज दिवाळी दसरा आहे. मॉलमध्ये गेलं की सर्व मिळतं. परंतु 20-25 वर्षामध्ये आपण या सर्व गोष्टी अनुभवलेल्या आहेत. आपण त्या मानाने भाग्यवान आहोत की पूर्वीचे दिवस आपल्याला ते आठवत आहेत. म्हणून दसरा दिवाळी जशाकडे आपल्याकडे साजरी केली जाते तशा स्वरूपाचा सार्वजनिक गणेशोत्सव असेल, घरातला असेल, कोकणामध्ये आनंदाने त्या ठिकाणी केला जातो. श्यामच्या आईमध्ये आपण सर्वांनी ऐकलेलं आहे. ज्यावेळेस श्याम आपलं घर सोडून इतर ठिकाणी तो राहत होता आणि आपल्या घरी एवढं दारिद्र्य आहे की आपल्या घरामध्ये आपण गणपती बसू शकत नाही. परंतु माझा बारका भाऊ पुरुषोत्तम हा ज्यावेळेस सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी जाईल त्यावेळेस त्याच्या अंगावरती नवीन सदरा नसणार आहे. आणि मग त्याच्या अंगावरती सदरा नसता सर्वात मोठा आनंद व्हायचा. त्याही ठिकाणी त्याला आनंद झाला, दादाने मला सदरा आणला. परंतु बापाला प्रश्न पडला होता यांनी या सदऱ्यासाठी पैसे कुठून आणले. सांग श्याम म्हणे कुठं चोरी केली. मागच्या वेळेस तू केली होती ना चोरी, तशी आता कुठं चोरी केली. बाप दरडात होता. आई म्हणत होती त्याला सुकू द्या, चुलीच्या समोर बसलाय, 2 घास खाऊ द्या, खूप चालून आलाय. पण बाप निवांत बसत होता. सांग म्हणे श्याम कुठून पैसे आणले. त्यावेळेस श्याम म्हणाला बाबा ज्यावेळेस तुम्ही मला भेटायला यायचा त्यावेळेस 1 आणा 2 आणा तुम्ही मला खाऊसाठी द्यायचे. त्याचा मी खाऊ कधीच खाल्ला नाहीये. मला माहिती आहे एक दिवस असा येईल की मी आई ते दुःख सहन करू शकतो. परंतु लहान पुरुषोत्तम आपला त्याला कोण समजावणार. म्हणून गणपतीमध्ये ते जे वाचवलेले पैसे होते त्याचा मी सदरा विकत घेतला. म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि मग आईचा आसूचा त्या ठिकाणी बांध फुटला. आणि मग आई त्या ठिकाणी म्हणू लागली भविष्यामध्ये श्याम लक्षात ठेव असे सुखदुःखाचे प्रसंग किती येतील. असंच प्रेम एकामेकामध्ये ठेवा. कारण शेवटी तुम्हीच एकामेकाचे स्नेही आहात. तुम्हीच एकमेकाचे प्रेम करणारे आहात. आणि असं प्रेम तुमच्या भावंडामध्ये
आजच्या समाजामध्ये सर्व ठिकाणी असलं पाहिजे अशा स्वरूपाची भूमिका श्यामच्या आईने श्यामला सांगितली आणि श्यामने ती शेवटपर्यंत जपली. दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस तो लोकांमध्ये गेला, त्या मिरवणुकीमध्ये गेला, त्यावेळेस तो सर्वांना सांगत होता, माझ्या दादानी सदरा आणला, माझ्या दादानी सदरा आणला. एका भावानी दुसऱ्या भावासाठी हा केलेला सर्व त्याग. त्यावेळेस महाराज सांगतात, हो प्रेम देवाचे देणे, देहभाव जाय जेणे, प्रेम सुख देई, प्रेम सुख घेई, प्रेमाविना नाही सुखाळ. प्रेमाशिवाय वेगळं काच नाही. जरी पूर्वीच्या कालखंडामध्ये म्हटलं गेलं असेल निंदकाचे घर असावे शेजारी, त्या आता म्हणी खोट्या ठरलेल्या, त्या ग्रामीण भागामध्ये चालतात, शहरी भागामध्ये चालत नाही. असंच हे प्रेमाचं देणं आपल्या एकामेकामध्ये असलं पाहिजे. हो, सुखाच्या वेळेस सगळे असतात, दुःखाच्या वेळेस कुणी नसतं. हो, म्हणून सुख नाही कोठे आली या संसारा, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवाडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. दिवाळी असल्यावरती भरपूर येतात, दिवाळी झाल्यावरती कुणी येत नाही. हो, म्हणून लग्नाला आपण 5,000 लोक गोळा करू शकतो, परंतु अंत्यविधीच्या वेळेस आपण तेवढी गोळा करू शकत नाही. म्हणून शासनाने सुद्धा आता नियम घालून दिला की बाबा हो, अंत्यसंस्काराच्या वेळेस फक्त 25 लोकच असली पाहिजे. का? खरं दुःखामध्ये सामील होणारी 25च असतात. आणि लग्नामध्ये सुद्धा 50 लोक का असली पाहिजे? हो, कारण तुमच्या लग्नाचा आनंद त्या 50 लोकांनाच असतो. हे सगळे निर्बंध आपल्याला आता दाखवून दिले की आता तरी जागे व्हा, तेव्हा नका या अवलंबनामध्ये जाऊ, कारण दुःख येईल त्यावेळेसच. हो, म्हणून या ठिकाणी सांगितलं जातं की बाबा श्याम शेवटी म्हणून जातो की बाबा मी जरी माझ्या आईवडिलांचा गणपती नसलो तर माझे आईवडील माझ्यासाठी भगवान शंकर आणि पार्वतीच माता आहे, त्यांच्याच अनुकरण मी माझ्या जीवनामध्ये करत आणि मी या मृत्यू लोकामध्ये या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये प्रेम हे मी सर्वांना द्यायचा प्रयत्न करत. म्हणून जेथे जेथे शाळा तेथे तेथे साने गुरुजी ही संकल्पना जन्मास आली. कारण खरा तो एकची धर्मा जगाला प्रेम पावी. त्यातील शेवटचा कडवा अतिशय महत्वाचा आहे. प्रभूची लेकरे सारी तयान सर्वही प्यारी, समस्ता बंधू मानावे जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. हे आपण आता आपल्या पुढच्या पिढीला दिलं गेलं पाहिजे. कारण आपण जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकलो म्हणून अशा स्वरूपाची आपण शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा आपल्याला याचं स्मरण होणार आहे. आपण याचं कधी पाठांतर केलं नाही, सहजपणे आपल्या त्या मुखातून कधी पण जो सात्विक वृत्तीचं कर्म करतो त्याला सुद्धा आपण चांगली झोप लागलेली असते. कारण सुख आणि समाधानाच्या व्याख्या आपण त्या समजून घेतल्या पाहिजे. आणि त्या समजून घेत असताना ज्यावेळेस आपण सार्वजनिक ठिकाणी येत असतो, एकमेकाशी ज्यावेळेस आपण सुख दुःख वाटून घेत असतो, त्यावेळेसच आपलं सुख दुःख त्या ठिकाणी हलकं होत असतं. आता नैराश्य का वाढत चाललंय? आपण त्या बंद दरवाजामध्ये अडकून राहतो आणि मग नकारात्मक विचार करू लागतो. कशाला गणपती बसवायचा, कशाला एकत्र यायचे, आम्ही घरात बसून करू शकतो. नाही, त्यासाठी एकत्र आल्याशिवाय या गोष्टी होणार नाही. आपल्या प्रत्येकाकडे वेगवेगळ्या स्वरूपाचं कौशल्य आहे, प्रत्येकाकडे आहे. ते व्यक्त केल्याशिवाय आपल्याला ते कळलं नाही. अशा अनेक गोष्टी सांगता येतील. म्हणून ज्यावेळेस आपण इतर ठिकाणी येता एखाद्या खालच्या श्रेणीतल्या वाटणाऱ्या माणसाकडे जात असतो, त्याचं दुःख आपण समजून घेत असतो, त्यावेळेस आपल्याला वाटत असतं आपण त्याच्यापेक्षा सुखी आहोत. हे कोणाला नाही, स्वतः सिकंदराला सुद्धा
या मृत्यू लोकामध्ये नंतर कळलं. ज्यावेळेस भारतभूमीमध्ये आला, भारतभूमी साधू संतांची भूमी, तो या ठिकाणी म्हटला या भूमीला मी जिंकू शकणार नाही, कारण साधूच माझ्याकडे येतात आणि मला उपदेश करतात. त्यावेळेस तो नैराश्यामध्ये गेला आणि नैराश्यामधनं जात असताना तो पुढे एका साधूच्या ठिकाणाहून जात असताना सगळे लोक त्याला सलाम करत होते, जगत जेता. परंतु एक साधू झाडाखाली बसलेला होता, तो गणेश भक्त होता. आणि मग मला यांनी सॅल्यूट का केला नाही, मला नमस्कार का केला नाही, मला वंदन का केलं नाही, असा अहंकार त्याच्या ठिकाणी झाला. स्वतः सिकंदर घोड्यावरनं उतरला आणि त्या साधूच्या ठिकाणी गेला आणि साधूला विचारलं, तुला माहिती नाही का मी कोण आहे? त्यावेळेस साधू म्हणाला, तू सर्वसामान्य व्यक्ती आहे, मला काय माहिती नाही तू सिकंदर वगैरे कोण असेल काय असेल. त्यावेळेस तो म्हणाला, हो मी जगज्जेता आहे. त्यावेळेस साधू म्हणाला, तू जगज्जेता असेल तर मी विचारलेल्या प्रश्नाचं तू उत्तर देणार का? साधूने असंच प्रश्न त्या ठिकाणी विचारले, एकाही प्रश्नाचं उत्तर सिकंदराला देता आलं नाही. शेवटी सिकंदर म्हणाला, तू एवढा ज्ञानी आहेत ना, तर माझ्या प्रश्नाचं तू उत्तर द्यायचं आणि उत्तर जर बरोबर नाही दिलं तर याच ठिकाणी शिरच्छेद केला जाईल. साधू म्हणाला, ठीक आहे, काय हरकत नाहीये. सिकंदराने पहिला प्रश्न केला की पृथ्वी पर किसकी संख्या ज्यादा है, जिंदा या मरे लोगों की संख्या ज्यादा है? साधु म्हणाला, जिंदा लोगों की संख्या ज्यादा है, क्योंकि मरे हुए लोगों की गिनती नहीं होती. दूसरा प्रश्न विचारला, विच इज लार्जर, सी और लँड? आपण भूगोलामध्ये वाचलं 71% पाणी आहे, परंतु साधूने उत्तर दिलं, हो लँड इज मोर. सिकंदर म्हणाला, असं कसं काय? त्यावेळेस साधू म्हणाला, पानी के नीचे भी जमीन है, इसलिए लँड इज मोर. अशा असंख्य प्रश्न विचारत असताना सिकंदरने विचारलं, सबसे चालाक प्राणी कौन? साधुने उत्तर दिया, मेरे सामने जो खड़ा है वो सबसे चालाक है और सबसे होशियार है. सिकंदर म्हणाला, असं कसं काय? त्यावेळेस म्हणाला, तुझ्यासारखा माणूस जग जिंकण्याचा विचार करू शकतो, मनुष्य प्राणीच हा विचार करू शकतो, म्हणून तू सर्वात हुशार. सिकंदरने पुढला प्रश्न केला, सबसे मूर्ख प्राणी कौन है? साधुने उत्तर दिलं, मेरे सामने जो खड़ा है वो सबसे मूर्ख प्राणी है. सिकंदर लाल झाला, मला मूर्ख म्हणतो, असं कसं काय? त्यावेळेस साधूने उत्तर दिलं, हो तू खूप काय कमवतोय, पण तुला माहिती आहे का, शेवटी यातलं काहीच तू घेऊन जाणार नाही, तुझ्या मृत्यू बरोबर काहीच जाणार नाही, हे तुला माहिती असून सुद्धा तू एवढी संपत्ती गोळा करतो, म्हणून तू सर्वात मूर्ख प्राणी आहे. आणि मग असं होता होता पुढचा प्रश्न त्या ठिकाणी सिकंदरने विचारला की लोग किससे ज्यादा प्यार करते हैं, लोग किससे ज्यादा प्यार करते हैं? साधू म्हणाला, जिससे लोग कम डरते हैं उससे लोग ज्यादा प्यार करते हैं. सिकंदर म्हणाला, मग एवढी लोक माझ्यावरती प्रेम करत नाही का? साधू म्हणाला, ते प्रेम करताय, पण भीतीपोटी ते प्रेम करताय. शेवटी ज्यावेळेस तू अंतरावरती असशील, तुझ्या शेजारी यातला एक पण नसणार आहे, म्हणून हो त्या ठिकाणी निश्चित भावनेने भीतीच्या पोटी जे प्रेम करतात ते प्रेम करणारे नसतात, दुःखाच्या वेळेत जे असतात ते खरे प्रेम करणारे असतात. आणि मग पुढचा प्रश्न केला, तेव्हा विच कम फर्स्ट, डे ऑर नाईट? त्यावेळेस साधूने उत्तर दिलं की बाय हाफ डे नाईट स्टार्टेड. त्यावेळेस सिकंदर म्हणाला, असं कसं काय? त्यावेळेस हो साधू म्हणाला, जैसा आपका प्रश्न वैसा मेरा उत्तर. शेवटचा प्रश्न केला, हाऊ पर्सन बिकम अ गॉड? माणूस देव पण कसा बनू शकतो? कारण ग्रीस मधल्या अनेक राज्यांना जगज्जेत्यांना वाटत होतं की बाबा देव झाल्याशिवाय आपली मृत्यू लोकांमध्ये पूजा होणारच नाही, आपण जग जिंकलं तरी आपल्याला देव कोणी म्हणायला तयार नाही. त्यावेळेस साधूने उत्तर दिलं, डुईंग
doing such thing which is not done earlier. यापूर्वी कोणीही केलं नाही असं जर तू केलं तर तुला देव म्हणून बोललं जाईल, म्हणून देव म्हणून तुला स्वीकारलं जाईल. मृत्यू लोकामध्ये कुणालाच हे जमलं नाही. जग जिंकता आलं पण देव कोणाला होता आलं नाही. आपल्या महाराष्ट्राच्या भूमीतील साधू संतांनी हे करून दाखवलं. ज्ञानोबरायांनी हे केलं. गीतेवरती भाष्य आजपर्यंत कुणालाच करता आलं नव्हतं. गणेशाची पूजा केली आणि गीतेवरती भाष्य केलं. मृत्यू लोकामध्ये ज्ञानदेव म्हणून पूजलं गेलं. नामदेव भगवंताला प्रेम दिलं म्हणून पहिला नामा होता, मग नामदेव त्या ठिकाणी झाला. कारण प्रेम दिलं जे यापूर्वी कुणीच केलं नाही. कुठल्याही राजाला प्रेम देता आलं नाही. संपत्ती दान वगैरे सगळं करता आलं. पांडवांनी केलं, कर्णांनी केलं, ब्रह्मास्त्र मिळवलं, दानशूर झाला, सगळं केलं, परंतु प्रेम त्या ठिकाणी देता आलं नाही. म्हणून या ठिकाणी शेवटी त्याला पश्चाताप झाला सिकंदरला. आणि मग शेवटी तो आपल्या मृत्यूपत्रामध्ये लिहून ठेवलं की बाबा ही संपत्ती माझ्या काहीच कामाची आले नाही. जे काय मी मिळवलं ते सगळं याच ठिकाणी सोडवावं लागलं. म्हणून शेवटी माझे दोन्ही हात मोकळे सोडा. आणि त्याला तसंच त्या ठिकाणी जावं लागलं. कारण मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर देव त्यांनी स्वीकारला नाही. म्हणून त्या ठिकाणी अशा असंख्य गोष्टी गणपतीच्या संदर्भात सांगता येईल. शेवटी गणपतीला त्या ठिकाणी बुद्धीची देवता म्हणून स्वीकारलं जातं. का त्याचं सुद्धा एक आदर्श उदाहरण आहे. किंवा अनेक लोक देवावरती विश्वास ठेवत नाही. अनेक शंका त्या ठिकाणी उपस्थित करतात. मृत्यू लोकामध्ये एक घटना अशी घडली. एका बाबांचं निधन झालं. मृत्यू लोकामध्ये त्यांनी लिहून ठेवलेलं होतं 3 मुलं होती. 3 मुलांमध्ये थोरल्याला अर्धा हिस्सा मिळाला पाहिजे, दुसऱ्याला 6वा हिस्सा मिळाला पाहिजे आणि तिसऱ्याला दुसरा हिस्सा मिळाला पाहिजे. संपत्तीचे वाटप सुरू झालं. बाप गेल्यानंतर हे सर्व सुरू होतच असतं. ते कोणाला वर्तमानपत्रामध्ये बातमी वगैरे द्यावी लागत नाही. मृत्यूपत्र काढलं आणि त्याच्यामध्ये ती सगळी संपत्ती वाटण्यात आली. शेवटी प्रश्न निर्माण झाला. त्या बाबांकडे 17 नंदी होती. 17 नंदी वाटायचे कसे? थोरल्याला अर्धा हिस्सा द्यायचा, किंवा अर्धा हिस्सा करायचा कसा? 7.5 8.5 वगैरे असं कॅल्क्युलेशन कसं करायचं? मग आता प्रश्न नारद महर्षीकडे गेला. नारद महर्षीला सांगितलं सांगा आता असं का कसं करायचंय? त्यावेळेस नारद महर्षी म्हणाले काही हरकत नाहीये. तुमची शंका गणपतीवरती होती. गणपतीने जर याचं उत्तर दिलं तर परत तुम्ही शंका गणपतीवरती घ्यायची नाही. आणि मग गणपतीला संकटात पाडण्यासाठी, मोठ्या माणसाला संकटामध्ये पाडण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. ज्यावेळेस अशी भांडणं चालू असतात त्यावेळेस सगळी लोक गोळा होत असतात. म्हणून हे सर्वजण कैलास पर्वतावरती गेले. ज्या ठिकाणी गणेश होते, गणेशाला शंका सांगितली, या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. गणेश म्हणाला ठीक आहे, काय हरकत नाहीये. कोणाकोणाला शंका आहे? सर्वजण पुढे सामोरे झाले. गणपती उत्तर कसं देणार याचे सर्वांना त्या ठिकाणी कुतूहल होतं. म्हणून गणेशाने सांगितलं काय हरकत नाही. आपल्या सेवकांना, आपल्या गणांना सांगितलं, जा भगवान शंकराकडे जा. त्यांच्याकडे एक नंदी आहे, तो एक नंदी घेऊन या. ते नंदी घेऊन आले. 1 तासापुरता भाड्याने ते घेऊन आले त्या ठिकाणी. गणेश म्हटला की मी देईल, आमचं बाप लेकांचं काय असेल ते बघल. आणि मग तो नंदी आणला आणि त्या पोरांना सांगितलं तुमच्याकडे 17 नंदी आहेत, हा माझा एक नंदी तुम्हाला घेऊन टाका. आता किती झाले? पोरं म्हणजे 18 झाले. करा लिंब त्याच्या. 9 नंदी एकाला देऊन टाकले. त्याला अर्धा हिस्सा पाहिजे होता. 9 नंदी त्या ठिकाणी देऊन टाकले. दुसऱ्याला 6वा हिस्सा पाहिजे होता. त्याला 7 ते देऊन टाकले. दुसऱ्याला दुसरा हिस्सा पाहिजे होता. म्हणजे 2 नंदी पाहिजे होते. 9 6 15 आणि दुसऱ्याला 2 17 झाले. किंवा त्यानंतर 17 नंदीचं वाटप त्या ठिकाणी करण्यात आलं. आणि मग गणेशाने सांगितलं हा उरलेला आपला 18वा नंदी परत भगवान शंकरांना पाठवून द्या. त्यावेळेस गणेशाने सांगितलं मृत्यू लोकामधला
एक वाईट भाग आहे. लोक हातचा देऊन काम करत नाही, हातचा देऊन काम करत नाही, हातचा राखून काम करतात. म्हणून अनेक संकटांना त्यांना सामोरे जावं लागतं. आणि मग त्यांनी नारद महर्षीतर्फे तो निरोप पाठवला. पृथ्वी लोकांमध्ये जर कुठलंही कर्म करायचं असेल, हो, ज्या ठिकाणी 100 रुपये वर्गणी मागितली जाते त्या ठिकाणी 500 रुपये तुम्ही वर्गणी द्या. त्याच्या लेखावरून तुम्ही करू नका, हातचा राखू नका, हातचा त्याच्यावरती ठेवा. आणि त्याच्याच माध्यमातून तुम्हाला जर फॅमिलीला जर हॉटेलमध्ये गेलं तर 2000 रुपये तुम्हाला जेवणासाठी लागतात. त्याच जेवणाचं आयोजन मंडळाने केलं असेल तर 500 रुपयामध्ये तुमची 5 माणसं जेवली जातात. एवढं जर तुम्हाला कळत नसेल तर मग तुमचा या मृत्यू लोकांमधून आलेल्याचा तुमचा काही उपयोग झाला नाही. कितीही माझी पूजा केली तर काही उपयोग होणार नाही. तुम्ही सातत्याने हातचा देत राहा, हातचा देत राहा. हा नियम त्या ठिकाणी मृत्यू लोकांमध्ये स्वीकारला. आणि जे सद्बुद्धीचे होते त्यांनी तो स्वीकारला आणि बाकीच्यांनी तो स्वीकारला नाही. म्हणून त्यांना ते दुःखाला सामोरे जावं लागलं. अशा असंख्य भूमिका या ठिकाणी याच्या प्रवचन सेवेच्या माध्यमातून सांगता येईल. म्हणून तुकोबराय सांगतात की ओंकार प्रधान रूप गणेशाचे. कारण रूप गणेशाचे म्हणजे एकाच ठिकाणी ब्रह्म विष्णू महेश ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्या गणपतीचं आपण पूजा केली तर आपल्या सर्व ज्या आशीर्वादाच्या भूमिकाच्या मागण्या असतील त्या सुद्धा पूर्ण होत असतात. हेच भूमिकाच्या प्रवचनरूपी सेवेच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. झालेली सेवा या ठिकाणी गणेशाच्या चरणी समर्पित करतो आपण. कारण अशा स्वरूपाची ज्यावेळेस अण्णा हजारेंची सभा सातारामध्ये भरलेली होती, 5च लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. वर्ल्ड कपची मॅच होती. अण्णा हजारे त्यावेळेस म्हणाले, हो हेच माझे खरे श्रोते आहेत 5च. कारण मला गर्दी नको, मला गर्दी पाहिजे. आणि तेच 5 लोक आता अण्णा हजारे बरोबर होते. हजारो लाखो लोक त्यांच्या पाठीमागे त्यावेळेस होती. आता जास्त कोणी नाही. म्हणून लोक किती आहेत आणि किती नाही याच्याशी काही संबंध नाही. आम्हाला सुद्धा आता ते कळलेलं आहे महाराज लोकांना, किंवा पूर्वी मोठी मोठी प्रवचनं व्हायची, किंवा लाईव्ह वरती कोणी व्हायचं नाही. 1000 लोक असली पाहिजे, मोठा जमा असला पाहिजे. कोरोनाने आमचं सुद्धा गर्व आनंद केलेला आहे. आम्हाला सुद्धा 5 लोकांमध्ये कीर्तन आता आळंदीमध्ये ज्ञानोबरायांच्या मंदिरामध्ये करावं लागतं. हे सर्व आपल्याला ह्या कोरोनाने दाखवून दिलेलं आहे. तुम्ही कुठल्याही अवलंबनामध्ये जाऊ नका. समयासी सादर व्हावे, देव ठेविले तैसे राहावे. कारण कोणी दिवशी बैसुनी हातीवरी, कोणी दिवशी पालखी सुभेदार, कोणी दिवशी पायाचा चादर चालत जावे. समयाशी सादर व्हावे, ठेविले अनंते तैसे चिरावे, चित्ती असू द्यावे समाधान. ह्याच भूमिकेच्या माध्यमातून आपण प्रेमदेवाचे देणे, देहभाव जाळे देणे हीच भूमिका यापुढे जपूया. आणि हा गणेशोत्सव आपण मोठ्या स्वरूपामध्ये याही पुढे आपण साजरा करू. हे सर्व होत असताना बरेचसे उच्च शिक्षित आहेत, त्यांनी सुद्धा एक दिवस आपापला परिचय, आपल्याकडे जे कौशल्य असेल, आपल्याकडे चांगलं जे ज्ञान असेल ते आम्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्याची आपली सुद्धा जबाबदारी आहे. कारण बरेचसे संवाद साधत असताना ह्या गोष्टी आता पुढे घेत चाललेल्या आहेत. त्याचाही आपल्या सर्व सभासदांना लाभ झाला पाहिजे. किंवा मुलांनी कुठलं शिक्षण घेतलं पाहिजे, कुठे काय केलं पाहिजे. कारण आपण IT नगरीमध्ये या ठिकाणी राहत आहोत. भविष्यात जर ITत राहायचं असेल तर त्यासाठी ITतच शिक्षण घेतलं पाहिजे, ITतच वागणूक केली पाहिजे, तरच IT मध्ये आपण राहू शकू. अशा स्वरूपाची भूमिका या ठिकाणी मांडतो आणि मी माझ्या प्रवचन सेवेचा समारोप करतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्व संतन की जय. मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, उंदीर मामा की जय. धन्यवाद. आता विश्वात्मके देवे देवे हरिभक्त
परायण महाराज महादेव महाराज यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायचे. आमचे सर्वांची भाग्य समजतो असे वारकरी सभासद आम्हाला लाभलेले आहेत. आपले हरिभक्त परायण महाराज वारकरी संप्रदायाच्या सोबत की क्रीडा क्षेत्रामध्येही त्यांचा